इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पाठ 4 GIP रेल्वे याची प्रश्नोत्तरे पाहत आहोत. क्वेश्चन आन्सर सिरीज. मागील व्हिडिओमध्ये आपण उतारा क्रमांक 4 पर्यंत आपलं सॉल्व करून झाल्या होत्या. आता आपण इतर स्वाध्याय कृतींकडे वळत आहोत. टेक्स्टबुक तुमच्या जवळ असेलच. प्रश्न 5. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा. यामध्ये वाक्य दिलंय, भारतात सर्वात पहिली रेल्वे डॅश येथून सुटली. उत्तर पटकन शोधायचं आहे टेक्स्टबुक मध्ये. मला वाटतं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. उत्तर आहे ठाणे, मुंबई, कर्जत, पुणे. प्रश्न होता, भारतात सर्वात पहिली रेल्वे डॅश येथून सुटली. कुठून सुटली? तर मुंबईहून सुटलेली आहे. हे तिचं योग्य उत्तर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 6. आकृतीबंध पूर्ण करा. प्रश्न विचारलेला आहे, भारतातील पहिल्या रेल्वेच्या उद्घाटनाची पूर्वतयारी. म्हणजेच रेल्वे सुटण्या अगोदर जी काही तयारी केली गेली त्याचे 4 मुद्दे तुम्हाला इथे लिहायचे आहेत. पटकन टेक्स्टबुक मध्ये नजर फिरवा. मिळालं उत्तर? भारतातील पहिल्या रेल्वेच्या उद्घाटनाची पूर्वतयारी अशी केलेली आहे की सगळ्यात पहिल्यांदा रेल्वे धावण्यासाठी मुंबई ते ठाणे रेल्वेचा एकेरी मार्ग तयार केला आहे. त्यानंतर दुसरं आहे की पाना फुलांची हार तोरणं निशाणं लावून गाडीचे 10 डब्बे शृंगारलेले होते. तिसरं आहे इंजिनावर इंग्रजांचे मोठे निशाण लावले गेले. आणि चौथा मुद्दा आहे डब्यात गादीच्या खुर्च्या, कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेदजी जिजीभाई, नाना शंकर शेठ आणि इतर नगरशेठ बसले होते. हे त्याचं उत्तर आहे. लिहून घ्या. तसंच्या तसं तुम्हाला उत्तर मिळणार नाहीये म्हणून लिहून घ्या. मी डिक्टेट करते. इथे 1 नंबर घाला बाहेरच्या बाजूने आणि लिहा मुंबई ते ठाणे, मुंबई ते ठाणे रेल्वेचा, मुंबई ते ठाणे रेल्वेचा एकेरी मार्ग गवर रफारी येईल. एकेरी मार्ग तयार केला. बघा वाक्य असं होतंय. पहिला मुद्दा आहे
मुंबई ते ठाणे रेल्वेचा एकेरी मार्ग तयार केला. झालं लिहून? आता इथे 2 क्रमांक घाला आणि लिहा पाना फुलांचे. आता पाना फुलांचे हा जोड शब्द असल्यामुळे पाना आणि फुलांचे ह्यांच्यामध्ये छोटासा डॅश द्यायचा आहे. पाना फुलांचे फु पहिला आणि लाच्या डोक्यावर अनुस्वार. पाना फुलांचे हार म्हणजे फुलांच्या माळा. स्वल्पविराम म्हणजेच कॉमा द्या. तोरणे, तोरणे, ण बाणातला ण त्यावर मात्रा. तोरणे, स्वल्पविराम म्हणजे कॉमा द्या. निशाणे, नि पहिला, शहामृगातला आणि बाणातल्या नवर मात्रा येईल. निशाणे, लावून, पाना फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून, गाडीचे, गाडीचे, डी दुसरा येईल. गाडीचे 10 डबे, 10 अंकात लिहिलं तरी चालणार आहे, पण अंक मराठीतनं लिहा. 10 डबे शृंगारले, शहामृगातला श, त्याच्या डोक्यावर अनुस्वार आणि श ला रुकार लावायचा आहे. रुकार म्हणजे उलटा उकार, त्याला रुकार असं म्हणतो, म्हणजे उलटा उकार. रूचा सिम्बॉल आहे तो. शृंगारले पूर्णविराम. बघा वाक्य असं झालं. पाना फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून गाडीचे 10 डबे शृंगारले पूर्णविराम. आता ते 3 नंबर घाला आणि तिसरा मुद्दा लिहा. इंजिनावर, ई वर रफार नाहीये, ई वर नुसता अनुस्वार येणार. जहाजातला त्यातला पहिली वेलांटी. इंजिनावर इंग्रजांचे, पुन्हा ई पहिली येईल, रफार नाही आणि ईच्या डोक्यावर अनुस्वार. इंग्रजांचे मोठे निशाण, निशाण शब्द सांगितला न नळातला ना त्याला पहिली वेलांटी. शहामृगातला श त्याला काना शा आणि बाणातला न. निशाण लावले गेले. वाक्य असं होतंय. इंजिनावर इंग्रजांचे मोठे निशाण लावले गेले. ओके. आता 4 नंबर घाला आणि लिहा. डब्यात, डब्यात म्हणजे इंजिनाच्या डब्यात किंवा आघाडीच्या डब्यात. आपण नुसतं डब्यात लिहायचं. अर्धा ब य ला जोडायचं आहे. डब्यात गादीच्या, गादीच्या दरवळ्यातला द त्याला दुसरी वेलांटी येईल. हा, गादीच्या खुर्च्या, ख खटाऱ्यातला ख त्याला पहिला उकार, अर्धा च चमच्यातला याला जोडायचंय आणि त्याच्या डोक्यावर रफार. खुर्च्या कॉमा कोच, कोच, यांवर, यावर अनुस्वार येईल. यांवर रेल्वेचे, रेल्वे लिहिताना र वर मात्रा, अर्धा ल व ला जोडायचंय, त्याच्या डोक्यावरही मात्रा आणि च चमच्यातला च त्याच्या डोक्यावर सुद्धा मात्रा. रेल्वेचे सगळे डायरेक्टर, डायरेक्टर अर्धा क ट ला जोडायचा आहे. डायरेक्टर कॉमा म्हणजे स्वल्पविराम सर जमशेटजी, एकच शब्द आहे. सर
जमशेटजी. पुढचा शब्द लिहा जिजीभाई. त्यातला पहिला जी आहे त्याची वेलांटी पहिली वेलांटी येईल आणि दुसऱ्या जीची दुसरी वेलांटी आणि भाईच्या ई वर ई दुसरा येईल. हा हा एकच शब्द आहे जिजीभाई. कॉमा नाना. नाना. पुढचा शब्द आहे शंकर शेठ. श वर अनुस्वार येईल आणि शेठचा श सुद्धा शहामृगातला येईल. नाना शंकर शेठ आणि इतर नगरशेठ बसले होते. आता वाक्य नीट एकदा चेक करा. चौथा मुद्दा आहे डब्यात गादीच्या खुर्च्या स्वल्पविराम कोच यांवर रेल्वेचे सगळे डायरेक्टर स्वल्पविराम सर जमशेटजी जिजीभाई स्वल्पविराम नाना शंकरशेठ आणि इतर नगरशेठ बसले होते. झालं लिहून. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न 7. आकृती पूर्ण करा. रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे 2 व्यक्तिमत्व आहेत ज्यांना वाटत होतं की रेल्वे असलीच पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी उठाव केला की आम्हाला हे पाहिजेच, ही रेल्वे आम्हाला पाहिजे म्हणून. तर ही 2 व्यक्तिमत्व किंवा या 2 व्यक्ती कोण होत्या? बघा बरं पटकन टेक्स्टबुक मध्ये. मिळालं उत्तर? पहिलं उत्तर आहे सर जमशेटजी जिजीभाई. पहिलं उत्तर आहे सर जमशेटजी जिजीभाई. आणि दुसऱ्या चौकटीत येईल नाना शंकरशेठ. म्हणजे सर जमशेटजी जिजीभाई आणि नाना शंकरशेठ या दोघांनीच मूळता उठाव केला की आपल्याला ही रेल्वे भारतामध्ये हवी आहे. जाऊया पुढच्या स्लाइडवर. प्रश्न 8. खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा. शब्द आहे मुनीम, आश्चर्य, फुकट, गंमत, नावाजलेले आणि सरळ मार्गी. मी तुम्हाला 2 मिनिटांचा वेळ देणार आहे. पटकन नजर फिरवा आणि उत्तर शोधून काढा. मी 2 मिनिटाचा अवधी इथे देत आहे. मिळतंय का? चला पहिला शब्द आहे मुनीम.
मुनीम या शब्दासाठी वापरलेला शब्द म्हणजे गुमास्ते आणि कारकून हे 2 शब्द वापरलेले आहेत. दोन्हापैकी कुठलाही लिहिला तरी बरोबर आहे. लिहून घ्या. गुमास्ते. गणपतीतला ग त्याला पहिला उकार गु, मक्यातला म त्याला का ना मा, अर्धा स त ला जोडायचंय आणि त्याच्या डोक्यावर म्हात्रा गुमास्ते. आणि स्वल्पविराम करून दुसरं लिहा शब्द आहे कारकून. कारकून लिहिताना कू दुसरा येईल हा, कूचा उकार दुसरा येणार आहे. कारकून. मुनीम या शब्दाला 2 शब्द आले होते इथे. आता आपण पुढच्याकडे जाऊया. आश्चर्य. आश्चर्य म्हणजे नवल. लिहून घ्या. नवल. नवल. कॉमा. स्वल्पविराम द्या. अजून एक शब्द आहे अचंबा. च चमच्यातला च त्याच्या डोक्यावर काय द्याल? अनुस्वार. आणि बदकातला ब त्याला का ना बा. अचंबा. हे 2 शब्द आलेले आहेत. आता जाऊया पुढच्या शब्दाकडे. फुकट. फुकट या शब्दाला पर्यायी शब्द आला आहे मोफत. मोफत. लिहून घ्या. मोफत. मग आहे गंमत. गंमत या शब्दाला पर्यायी शब्दाला आहे मौज. मला का ना मा त्याच्या डोक्यावर 2 म्हात्रा मऊ आणि ज जहाजातला ज मौज. झाला. पुढचा शब्द आहे नावाजलेले. नावाजलेले म्हणजे नामांकित. लिहून घ्या. ना मावर अनुस्वार. की पहिला येईल. क कमळातला क त्याला पहिली वेलांटी की आणि त तलवारीतला त. नामांकित. नामांकित. झालं. पुढचा शब्द आहे सरळ मार्गी. सरळ मार्गी म्हणजे एकेरी. लिहून घ्या. ए एडक्यातला ए, क कमळातला क त्यावर म्हात्रा के, र रवीतला र त्याला दुसरी वेलांटी री. एकेरी. चला जाऊया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 9 कारणे लिहा. रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला. आता काय कारण असेल बरं? तर उत्तर अशा प्रकारे येईल. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय लोकांवर अंधश्रद्धेचा प्रभाव होता. तो खूप मोठ्या प्रमाणावर होता. ज्या वेळेला पहिली मुंबई रेल्वे, ज्यावेळी म्हणजे पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी धावली, तेव्हा ही गाडी म्हणजेच इंग्रजांची विलायती भुताटकी आहे असे तिला संबोधले गेले. मुंबईला नव्या इमारती आणि पूल बांधतायत, तर त्यांच्या पायात म्हणजे पायाभरणी जो बेस असतो, एखादी इमारत उभारली जाते तेव्हा तिचा जो बेस असतो त्याला पाया असं म्हणतात. तर तो बेस उभारण्यासाठी त्यांचं म्हणणं असं की हे पूल आणि नवीन नवीन इमारती बांधतायत, तर ही बांधण्यासाठी त्या बांधकामाच्या आधी तिथे जिवंत माणूस गाडायला लागतो. ही अंधश्रद्धा आहे. असं काही केलेलं नाहीये. बळी द्यावा लागतो फॉर एक्झाम्पल माणसाचा, म्हणजे माणूस तिथे जिवंत गाडायचा.
आणि मग त्याच्यावरती इमारत वगैरे किंवा ब्रिज वगैरे उभं करायचं, अशी समज होती. म्हणून ते काय म्हणायचे, की मुंबईला नव्या इमारती आणि पूल बांधतायत आणि त्याच्या पायासाठी किंवा पायात गाडण्यासाठी जिवंत माणसे फूस लावून नेण्याचा हा त्यांचा डाव आहे. आणि अशा अफवा किंवा कंड्या त्यावेळी पसरल्या होत्या. म्हणूनच रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हती. अशावेळी रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांना खूप आटापिटा करावा लागला. तर असं उत्तर तुम्ही इथे देऊ शकता. आता पुढचा प्रश्न आहे, इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली. का बरं ही बंद करण्यात आलेली आहेत? तर रेल्वे प्रवासाबाबतच अनेक लोकांमध्ये चित्रविचित्र अशा अफवा किंवा कंड्या पसरलेल्या होत्या. त्यामुळे झालं काय, की रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हती. कितीही समजावलं तरी त्या लोकांचं समाधान होत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं इंग्रजांनी, की दर माणशी म्हणजे प्रत्येक माणसाच्या मागे ₹1 इनाम आणि मोफत प्रवास योजना सुरू केली. आता त्यांना इनाम गिफ्ट दिलं जायचं. का तर रेल्वेने प्रवास करावा यासाठी ते पैसे इनाम म्हणून त्यांना देत असत. म्हणजे तुम्ही गेला तर तुम्हाला पैसे मिळणार. हे आमिष दाखवलं जायचं आणि त्यावेळेला ₹1 किंमत खूप जास्त होती. तर मग अशा प्रकारे त्यांनी ₹1 इनाम आणि मोफत प्रवासाची योजना सुरू केली. आणि पैशाच्या लालुचीने ठाण्याचे आणि मुंबईचे लोक ह्या आगगाडीने प्रवास करायला लागले. आणि ते प्रवास करायला लागल्यावर घरची माणसं यायची आणि आजूबाजूला उभं राहायची आणि खूप रडायची. आणि त्यांची समजूत काढावी लागत असे आणि ते खूप त्रासदायक असायचं. आणि एकदा ते प्रवासी ठाणे आणि मुंबईची तो प्रवास आगगाडीचा प्रवास करून सुखरूप परत आले, की घोळकेच्या घोळके त्यांची चौकशी करण्यासाठी येत असत आणि त्यांच्या भोवती जमत असत. आणि रुपयांचं इनाम पुढे नंतर आता लोक हळूहळू यायला लागली, प्रवास करायला लागली. आणि त्यामुळे सरकारने काय केलं, हे जे इनाम होतं ₹1 ते 8 आण्यावर केलं. 8 आणे म्हणजे 50 पैसे. आणि नंतर 4 आणे झाले म्हणजे 25 पैसे. म्हणजे ₹1 50 पैसे, 50 पैशावरून 25 पैसे. मुलांनो हसू नका, कारण का तो काळच तसा होता. 25 पैसे, 50 पैसे यांना खूप महत्व होतं. आणि नंतर रेल्वे प्रवासाची लोकांची भीती जशी निघून गेली, तसं इंग्रजांनी काय केलं, इनाम काही दिवसांनी बंद करण्यात आले. तर अशा प्रकारे तुम्ही इथे उत्तर लिहू शकता. इथे आपला हा पाठ संपलेला आहे. मुलांनो, आपली फर्स्ट ऑनलाईन असेसमेंट सुरू होत आहे. त्यासाठी मी काही रिव्हिजनचा भाग इथे देत आहे. MCQ आहेत, पण अभ्यास करणं गरजेचं आहे. मागच्या वर्षीचा म्हणजेच आत्ता लागलेला इयत्ता 10वीचा रिझल्ट तुम्ही पाहिला. करोनाच्या संकटामुळे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली गेली नाही. आणि मग 9वीचे मार्क होते ते 50% घेतले गेले आणि 10वीचे मार्क पुन्हा 50% घेतले गेले. आणि अशा प्रकारे हा रिझल्ट लावला गेला. तर तुमचं नुकसान व्हायला नको म्हणून ही जाणीव मी पुन्हा पुन्हा तुम्हाला करून देत असते. तुमच्याकडे रफ वही असेल, या रफ वहीमध्ये ही रिव्हिजन तुम्हाला लिहून घ्यायची आहे. जोड्या जुळवा. अ गट. पहिलं आहे संत कृपा, दुसरं आहे ज्ञानदेवे, तिसरं आहे नामा आणि चौथं आहे रचिले.
ब गटातलं उत्तर आहे अ आवार, ब किंकर, क रचिला पाया आणि ड इमारत फळा. पटकन अ गट लिहायचा आहे आणि ब गटाच्या समोर तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. मी अर्धा मिनिटं फक्त देणार आहे. वेळ फार कमी आहे आणि मला तुम्हाला बरंच काही काही द्यायचं आहे. थोडी फास्ट जाते मी. मुलांनो, संत कृपा याचं उत्तर आहे इमारत फळा. मग ज्ञानदेवे, क रचिला पाया. तिसरं आहे नामा, किंकर ब आणि चौथं रचिले अ आवार असं याचं उत्तर आहे. जाऊया पुढच्या स्लाइडवर. संत कृपा झाली, इमारत डॅश आली. मुळा, कळा, फळा, माळा. संत कृपा झाली, इमारत फळा आली. दुसरं आहे डॅश रचिला पाया, उभालिले देवालया. पर्याय आहेत जनार्दने, नामा, ज्ञानदेवे, एकनाथ. पाया कोणी रचलेला आहे? कोणी रचलाय पाया? पाया रचणारे कोण आहेत? ज्ञानदेव. ठीक. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नामा तयाचा डॅश, तेने रचिले ते आवार. दास किंकर सेवक खांब. दुसरं आहे तुका झालासे डॅश, भजन करा सावकाश, शिखर माथा कळस गाभा. नंतर आहे बहिणी म्हणे फडकती, डॅश निरूपणा केले बोजा, पताका ध्वजा झेंडा निशाण. उत्तर काय आहे? नामा तयाचा किंकर, तेने रचिले ते आवार. चौथा आहे तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. आणि शेवटचं आहे बहिणी म्हणे फडकती, ध्वजा निरूपणा केले बोजा. कविता सुद्धा पाठ करणं गरजेचं आहे. जाऊया पुढच्या स्लाइडवर. कौसाली उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा. पाया रचणे, आवार रचणे, खांब होणे, कळस चढविणे. बघा आता कोणी कोणी काय केलेलं आहे. त्याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. हा मी मुद्दामून तुम्हाला तुमच्याशी डिस्कस करते. बघा पाया रचणे म्हणजे काय, तर वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आवार रचणे म्हणजे परिसर प्रचाराने व्यापक केला. खांब होणे म्हणजे
संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केलं. आणि कळस चढवणे, शेवटी कळस चढवणे म्हणजेच परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला. कोणाला? तर वारकरी संप्रदायाला. या संतांनी काय काय केलेलं आहे ते इथे दिलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. फिडल वादन करणारा. दुसरा आहे शिरीषला कार्यक्रम देण्याचे टाळणारा. पुढे आहे लेखकाने अशा आवाजात बोलायला सुरुवात केली. पटकन आठवायचा प्रयत्न करा. फिडल वादन करणारा कोण? शिरीष. शिरीषला कार्यक्रम देण्याचे टाळणारा कोण? लेखक. आणि लेखकाने अशा आवाजात बोलायला सुरुवात केली. कशा आवाजात? गंभीर आवाजात. अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील, म्हणून आतून वाचायचं आहे. पुढची स्लाइड आहे. चूक बरोबर ते लिहा. लेखकाला शिरीषला कार्यक्रम द्यायचा होता. चूक बरोबर? चूक, द्यायचा नव्हता. शिरीष हा अनुभवी वादक होता. त्याला एक्सपिरियन्स होता का वाजवण्याचा? नाही. मग वाक्य आहे चूक. जाऊया पुढच्या स्लाइडवर. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. फूटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच अ. शिरीषने डोळे पटकन उघडले. ब. शिरीषने डोळे झपकन मिटून घेतले. क. शिरीषने डोळे मिटून घेतले. आणि ड आहे शिरीषने डोळ्यांवर हात ठेवला. कुठला आहे बरोबर पर्याय? फूटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. क पर्याय जो आहे हा बरोबर आहे. पुढचा आहे लेखकाला शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण अ. तो नुकताच शिकायला आला होता. ब. त्याला वाद्य वाजवता येत नव्हते. क. नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती. शोधा उत्तर काय ते. प्रत्येक उत्तर मी काही देणार नाहीये. तुम्हाला ती थोडीशी शोधायची आहेत. शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण का? तो नुकताच शिकायला आला होता का? की त्याला वाद्य वाजवता येत नव्हतं? नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती. बरोबर? हे क विधान इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. अ गटात दिलंय 1 फूट लाईन, 2 मन, 3 आहे डोळे मिटून, 4 आहे चेहऱ्यावरचा आत्मविश्वास. उत्तराचा ब गट आहे. अ प्रतिबिंबित, ब ध्यान, क झगझगीत प्रकाश आणि 4 चलबिचल. पटकन उत्तर शोधायची आहेत. फुटलाईट म्हणजेच क झगझगीत प्रकाश.
दुसरं आहे मन. कसं होतं? चलबिचल होतं. डोळे मिटून काय करतो? ध्यान. आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास प्रतिबिंबित होत असतो. कळली उत्तरं? आता बघा, विशेषण आणि विशेष्याच्या जोड्या आहेत. तिसरी जाहीर, नवखा आणि संमिश्र. विशेष्य दिलेत मुसाफिर, घंटा, कोलाहल आणि कार्यक्रम. मग तिसरी काय येईल? घंटा. जाहीर, कार्यक्रम, नवखा, मुसाफिर आणि संमिश्र, कोलाहल. पुढचा प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात काय होती? शिरीष भागवताच्या फिडल वादनाने. तिसरी घंटा घणघणण्याचा परिणाम काय झाला? तर बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. आणि लेखकांनी केलेली नम्र विनंती काय? की श्रोत्यांनी शांतपणे या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आता काव्य पंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा. पहिलं दिलेलं आहे, पाया, इमारत, फळा आणि आवार. त्या कवितेमध्ये जशा ओळी आल्या त्यानुसार त्याचा क्रम लावायचा आहे. दुसरं आहे, नामा, संतकृपा, ज्ञानदेवे, देवालया. त्यानंतर दुसरा दिलेला आहे, बोजा, खांब, भजन, सावकाश. आणि ब दिलंय, तुकाराम, एकनाथ, बहिणी, जनार्दन. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि हे नंतर करा. पुढचा प्रश्न आहे, किंकर, पाया रचणारे, वारकरी संप्रदायावर कळस चढवणारे आणि निरूपण करणाऱ्या, यांची उत्तरं तुम्हाला कवितेमध्ये शोधायची आहेत. स्क्रीनशॉट काढा आणि उत्तरं बघत राहा, नाही तर पुढचे प्रश्न होणार नाहीत. थँक्यू, ऑल द बेस्ट. आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, लक्ष द्या. काझीरंगा हा पाठ शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षी वगळण्यात आला आहे, स्किप केला आहे. त्यामुळे तो शिकवला जाणार नाही. चला, थँक्यू.